गगन सार है विशाल है, जीवन जिसका मिसाल है। पावन है हर पल जो गंगा जल निर्मल जो। कहता इतिहास भी कि रानी एक बेमिसाल है। मालवा की भूमि का ये कण कण जिस पे निहाल है। शिव जी आधार है, गुरुवर मल्हार है, ऐसी सरकार जो अहिल्या है। कहते अवतार है, करते जयकार है, जिसकी सौपार वो या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु कलारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। लेके सदा सुमन चरणों में नमन, हे माता करे हम तेरा वंदन। करुणा से भरी में परम शिव भक्तन, भारत की नारी रत्नों में तुम रतन। अंधकार में प्रकाश ज्योति बनी, देवी तुम्हारी गाथा अमर। देवी अहिल्याबाई होलकर, माता अहिल्याबाई होलकर, देवी अहिल्याबाई होलकर। जब था अज्ञानता का
समाजसेवेमध्ये अत्यंत कार्य करत असलेले आमचे श्रद्धास्थान माननीय महामंडलेश्वर माननीय श्री जनार्दन हरिजी महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी आपणा सगळ्यांना विनंती करते, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करा. आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय नामदार श्री संजीवभाऊ सावकारे, वंशोद्योग मंत्री आणि महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री भंडारा जिल्ह्याचे आपल्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. मी लता सोनवणे यांना विनंती करते की त्यांनी भाऊंचा सत्कार करावा. आणि त्याचबरोबर भुसावळमध्ये शिस्तीचं पालन करावयास नागरिकांना भाग पाडणारे DYSP साहेब माननीय श्री कृष्णांत पिंगळे यांचाही स्वागत सत्कार करावा अशी विनंती करते. मनीषा काकडे यांना मी विनंती करते की त्यांनी संगीताताई बियाणी यांचा स्वागत सत्कार करावा आणि त्याचबरोबर रश्मी शर्माजी यांचा स्वागत सत्कार करावा अशी रजनीताई करीत आहेत. शीतला सस्य श्यामला मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्. महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटानाया भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या
देते जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घावाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा मी रजनीताईंना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. भारत माता की वंदे वंदे. सर्वप्रथम तर इथे उपस्थित सगळ्या माता भगिनींचं सगळे बंधूंचं मी प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे खूप खूप मनापासून स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच आपल्या इथे उपस्थित आपले प्रमुख पाहुणे आणि आपले श्रद्धास्थान असलेले जनार्दनजी महाराज यांचं देखील मी मनापासून स्वागत करते. DYSP सर आणि आमचे मार्गदर्शक नामदार संजयजी सावकारे यांचं देखील खूप खूप मनापासून स्वागत करते. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून प्रतिष्ठा महिला मंडळाला 12 ते 13 वर्ष होत आलेले आहेत आणि एक उद्देश घेऊन आम्ही हे मंडळ सुरू केलं होतं. पहिला उद्देश होता की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग्स घेणे आणि एक्झिबिशन्स अरेंज करून आतापर्यंत आम्ही बऱ्याचशा महिलांना त्यांना त्यांच्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबरीने आम्ही सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम घेत असतो. सांस्कृतिक उपक्रमामध्ये अधिकतर आम्ही ऐतिहासिक महान पुरुष आणि महान स्त्रिया जे आपल्या भारतभूमीत आणि आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्म ज्यांचा झालेला आहे असे महान पुरुष महान स्त्रियांचं जीवन, त्यांचा इतिहास, आपला गौरवशाली इतिहास आपल्या सगळ्यांना कळावा यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आपण करत असतो. मागच्या वेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा राज्याभिषेक सोहळा खूप उत्साहाने साजरा केला होता आणि त्यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे याच पद्धतीने सादर केले होते. त्याचप्रमाणे आई जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी पद्मावती, झाशीची राणी, 15 ऑगस्टला भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित आपण वेगवेगळे देखावे सादर केलेले होते आणि त्यांचा गौरवशाली इतिहास, त्यांचं जीवनचरित्र आपल्याला सगळ्यांसमोर मांडलं होतं. या मागचा उद्देश फक्त आणि फक्त एवढाच आहे की आपल्या देशातील, आपल्या भागातील आपल्या महिला, आपल्या मुलांना, आपल्या युवा पिढीला आपला गौरवशाली इतिहास हा समजला पाहिजे, त्यांना कळायला पाहिजे. कारण ऐतिहासिक पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये आपला गौरवशाली इतिहास इतका काही ठळकपणे दाखवला जात नाही, पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जर आपण आपला गौरवशाली इतिहास प्रत्येकांसमोर ठेवला आणि त्या पद्धतीने आपण जर आपलं आयुष्य जगलो तर खरोखर समृद्ध आणि विशाल भारत निर्माण होण्यास खरंच मदत होईल. मी इथे सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छिते की अहिल्याबाई होळकर यांची 300वी जन्म जयंती आहे. म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचं 300वं वर्ष आहे जन्मजयंतीचं. त्याचबरोबरीने जागतिक महिला दिवस पण आहे आणि हे जे वर्ष आहे ते त्रिशताब्दी वर्ष म्हणून अहिल्याबाई होळकर यांचा जन्म उत्सव आपण साजरा करत आहोत. तर मला असं वाटलं की याच्यापेक्षा मोठा योग कुठलाच नसेल की आपण अहिल्याबाई होळकर सारखा महान स्त्रियांच्या जीवनावर आधारित हा जागतिक महिला दिवस साजरा करावा.
नाटिका करत असताना खूप काही अडीअडचणी संकटे आलेत, पण सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं की आपले मार्गदर्शक संजयजी सावकारे यांच्यामुळे ते सगळे अडथळे दूर झाले आणि नेहमीप्रमाणे सिंधी बांधव असो, आमचे रोटरी रेल सिटीचे सदस्य असो किंवा आमच्या सगळ्या माता भगिनी, वरुण दादा आहे, स्टार लॉन्चचे संचालक, या सगळ्यांनी खूप खूप मनापासून मदत केली आणि आज ही नाटिका घेऊन आम्ही तुमच्या इथे उपस्थित झालेलो आहोत. सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे की मंडळातर्फे आम्ही हाही प्रयत्न करत असतो की आपल्या भारतभूमीतील जे जे महान पुरुष, महान स्त्रिया झालेले आहेत, जे महान संत झालेले आहेत, त्यांचं जर जीवन कार्य बघितलं तर ते कधीही जातीच्या बंधनात अडकले नाही. जातीच्या पलीकडे जाऊन त्यांचं कार्य आहे. सावित्रीबाई फुलेंनी प्रत्येक महिलाला शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केला. त्यांनी फक्त माळी समाजाला शिक्षण मिळावं याच्यासाठी प्रयत्न केला नाही. आई जिजाऊंनी जेव्हा स्वराज्याची संकल्पना मांडली तेव्हा शिवाजी महाराजांवर असे संस्कार केले की महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं. जातीच्या बंधनात न राहता सर्वप्रथम आपण एक भारतीय आहोत, सर्वप्रथम आपण एक हिंदू आहोत, ही संकल्पना आपल्या मनामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये रुजली गेली पाहिजे आणि आपला गौरवशाली इतिहास आपल्या सोबतच आपल्या मुलांना, आपल्या भावी पिढीला कळला पाहिजे. म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. तुम्ही सगळे इथे आलात आणि आमच्या मंडळाला जो प्रेम दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. खूप जास्त न बोलता इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. अरे माझ्याकडे माईक असला तरी काय झालं? यह आवाज आपकी नहीं है, ये आसमान गुंजना चाहिए. जय भारत माता की, भारत माता की. महाराष्ट्राचा. अरे मी हळू म्हटलं म्हणून तुम्ही हळू नाही म्हणायचं. महाराष्ट्राचा. माझ्या 100 पटीने आवाज आला पाहिजे. महाराष्ट्राचा, महाराष्ट्राचा. हा बाणेदार आवाज सतत गुंजत राहिला पाहिजे. गणेश वंदनाची स्टुडंट्स, बेयाणी मिलिटरी स्कूलचे स्टुडंट्स या ठिकाणी तयार आहेत. गणेश वंदना. सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव, जय देव जय देव, जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मागण कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर तू, विनायका तू, वल्लोळेश्वर मोरया. विघ्नेश्वर तू, एकदंत तू, मयुरेश्वरा मोरया. लंबोदर तू, विनायका तू, वल्लोळेश्वर मोरया. विघ्नेश्वर तू, एकदंत तू, मयुरेश्वरा मोरया. वक्रतुंड तू, गजमुखा तू, सिद्धी विनायका.
खूप सुंदर परफॉर्मन्स दिला. मी रजनीताईंना, संगीताताईंना आणि भाऊंना विनंती करते की या मुलांना सर्टिफिकेट्स द्यावे. सर्वात प्रथम महिलांमध्ये माननीय रश्मी शर्मा यांचं स्वागत सत्कार घेत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करते आपण मंचावर यावं. भुसावळसाठी हे विशेष भूषण हवं. दुसऱ्या आपल्या कटुवट पडगुजर अगदी ग्रामीण भागातल्या या महिला पुढे आल्या आहेत. या CRP आहेत. आपण भावेश दालमिल 3 वर्षापासून चालवत आहात. सत्कार करीत आहेत. यानंतर प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सर्व कलाकारांनी तयार राहायचं आहे. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अनसंतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अनवीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची. महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय ही प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. कहता इतिहास भी कि रानी एक बेमिसाल है. मालवा की भूमि का ये कण कण जिस पे निहाल है. ऐसी सरकार जो अहिल्या है.
माऊली महादेवाची परमभक्त होती आणि म्हणून त्यांनी कधीही कोणत्याही शासकीय पत्रावर खाली स्वाक्षरी करताना स्वतःचं नाव लिहिलं नाही, तर त्यांनी नेहमी ही शंभो शंकराची इच्छा आहे, हे महादेवाचं, म्हणजे त्यांच्या जीवनावर अभ्यास करत आपल्याला दिसून येतं की जिजाऊ आईसाहेब आणि शिवाजी महाराज यांनी जे जे सगळं कार्य केलं त्याचा पूर्ण अभ्यास या माऊलीने केला होता आणि तिच्या प्रत्येक कार्यातनं आपल्याला त्याचे हे दिसतात. विशेष म्हणजे वृक्षारोपण. शिवाजी राजांच्या काळातले पत्र वाचली तर आपल्याला दिसतं की ते प्रत्येक प्रदेशामध्ये कोणते झाडं लावले पाहिजे, कुठल्या प्रकारच्या वनस्पती तिथे जगतील आणि किती वनस्पती झाडं लावून वाचवली पाहिजेत याबद्दलचे फरमान त्यांनी दिलेले आहे. त्याच प्रकारे हजारो वृक्षांचं संवर्धन अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. इतिहास आपल्याला अशा व्यक्तिमत्वांचा परिचय करून देतो ज्यांचे विचार, शौर्य, कर्तृत्व आणि बलिदान आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देते. आणि आज जी ऐतिहासिक कथा आपण अनुभवणार आहोत ती कथा सुरू होते अशा काळापासून ज्यावेळी पडदा प्रथा, बालविवाह, सतीप्रथा यांसारख्या कुप्रथांमुळे बहुसंख्य महिलांचं जीवन कठीण व यातनामय झालं होतं. आणि मग एका लहानशा हृदयाला त्या स्त्रियांच्या वेदना आपल्यातच जाणवल्या. आणि इथून एका निष्पाप जीवाचा, शिवभक्त मुलीपासून समाजसुधारक, राज्यकर्ता, राजमाता, लोकमाता ते पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर असा प्रवास सुरू झाला. या विस्मयकारक प्रवासाची महान गाथा महाराष्ट्रातील चोंडी या छोट्याशा गावात सुरू झाली होती. अतिशय खडतर वादळी जीवनातच जिच्यावर काळ पुरुषानेही सतत सूड उगवला त्या सर्व धर्म समभाव जपणाऱ्या अहिल्याबाईंनी वादळ वाऱ्यात दिवा लावून धर्माचरणाची ज्योत पेटवली आणि माणुसकीचा धर्म पाळला. तो धर्मच आज आमचा मार्गदर्शक आहे. मे 1725 अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी गावात माणकोजी शिंदे या सामान्य गावकऱ्याच्या घरात एक क्रांतिज्योती जन्माला आली. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, माधव घ्या, मुकुंद घ्या. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी, कुशीत तिच्या रुजते बीज नारायणी. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी, कुशीत तिच्या
इसवी सन 1707 मध्ये बादशाह औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीचे मुघल साम्राज्य त्याच्या अधोगतीकडे वाटचाल करू लागलं आणि दक्षिणेतील मराठा साम्राज्य तीव्र गतीने चहू दिशेला विस्तार करू लागलं. छत्रपती शाहू महाराजांचे कुशल सेनापती बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मराठा सरदारांनी एकजूट होऊन भारताच्या विशाल भूभागावर भगवा फडकवायला सुरुवात केली. याच शूरवीर मराठा सरदारांमध्ये एक नाव होतं मल्हारराव होळकर. पेशवा बाजीराव यांनी आपले विश्वसनीय सरदार मल्हारराव होळकर यांना 3 ऑक्टोबर 1730 मध्ये 74 प्रगडांचा माळवा प्रांत जहागिरीच्या रूपात सुपूर्द केला आणि मल्हाररावांनी इंदूर या शहराला आपली राजधानी म्हणून स्थापित केलं. सन 1734च्या एके दिवशी इंदूरवरून पुण्याला येत असताना नगरच्या जामखेड येथील चौंडी या गावात विश्राम करण्यासाठी मल्हारराव थांबले होते. तेथील मंदिरामध्ये संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस त्यांची नजर एका 8-9 वर्षाच्या तेजस्वी कन्येवर गेली. जय शिवशंभू, जय शिवशंभू, जय जय शिवशंभू, जय शिवशंभू, जय शिवशंभू, जय जय शिवशंभू. अरे कोणीतरी पाण्यात दगड टाकला का? हा आवाज कसला आहे? अरे हे घोडे आमच्या दिशेने येत आहेत. अरे धावा, अरे धावा 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 धावा. मी इथून पडून गेली तर माझ्या शंभू महादेवांचं काय होईल? तुम्ही सगळे जा. अरे मुलगी, तुला दिसत नाही काय? घोडे इतक्या वेगाने येत आहेत. उठून पळाली का नाहीस? तुला काही झाले असते तर? इतक्या वेगाने तुमच्या दिशेने घोडे येताना पाहून भीती नाही वाटली? तरी बसून राहिले. बाकीच्या मुली तर पळून गेल्या. मी पण पळाली होती, पण मला माझ्या बाबांचे शब्द लगेच आठवले की शिवजी आपल्याला नेहमी मदत करतात. ते आपल्याला कधीही संकटात येऊ देत नाही. मग मी शिवजींना संकटात टाकून कशी पळून जाऊ शकते? आम्ही आमच्या घोड्यांच्या वेगावर आधी नियंत्रण ठेवायला हवे होते. आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफी करा. नाही, अहो असं नका करू. माझी आई सांगते, मोठ्याने धाकट्याला हात जोडले तर पाप लागते. तुम्ही का माझ्या डोक्यावर पाप चढवणार? जरा जपून बोल मुलगी. तुला माहित आहे कोणाशी बोलते तू? कोण आहे ते? गंगोबा, प्रत्येक वेळी आपल्या नावाचा बिगुल वाजवण्याची गरज नाही. तुम्ही सगळे चोंडी गावात राहतात? हो, माझे बाबा गावचे पाटील आहेत. काय नाव आहे तुमच्या बाबांचं? माणकोजी शिंदे. काय झालं महाराज? गंगोबा, ही जाणारी लक्ष्मी इंदोरची येणारी लक्ष्मी होईल. बाल अहिल्याची सुंदरता व मधुरवाणी ऐकून मल्हारराव यांनी मनामध्येच अहिल्याला आपली पुत्रवधू बनवून घेतलं होतं.
मल्हारराव होळकर यांनी चोंडी गावात रात्री विश्राम करताना माणकोजी शिंदे यांची भेट घेऊन आपला प्रस्ताव ठेवला. मल्हाररावांच्या प्रस्तावाला माणकोजी शिंदे यांनी लगेच होकार दिला आणि 1733 मध्ये वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी पार पडला. लहानपणापासूनच एक बुद्धिमान मुलगी होती. आपल्या सुसंस्कृत स्वभावामुळे आणि गोड वाणीमुळे ती सर्वांचीच लाडकी होती. अवघ्या 9 वर्षात लग्न झालेलं असतानाही तिने सासरच्या सर्वांचं मन समंजसपणाने आणि आपल्या मधुर स्वभावाने जिंकून घेतलं. आबासाहेब, नाही म्हटलं आबासाहेब थोडी चिंताग्रस्त वाटतात. म्हणजे मी अनेकदा बोलताना त्यांना ऐकले ते सारखी आपल्या प्रांताच्या भविष्याची चिंता करत असतात. मी काय करू अहिल्या, माझं या राज्यकारभारात मनच रमत नाही असं वाटतं ना. असं कसं स्वामी? आपण ह्या गादीचे एकमेव उत्तराधिकारी आहात आणि तुम्ही असं वागत राहिलात तर आबासाहेब आणखीनच खचून जातील. मला त्यांची खूप काळजी वाटते. पण माझा निर्णय ठरलाय. मला हे अर्थकारण राजकारण यात कवडीचाही रस नाहीये आणि तुम्हाला मी सांगतोय की पुन्हा हा विषय काढू नका. तुम्ही अजून लहान आहात. प्रत्यक्ष राज्यकारभार कसा करावा याचा तुम्हाला थोडाही अनुभव नाहीये. मान्य आहे मला, पण स्वामी या राज्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी कधी ना कधी आपल्यावर येऊन पडणारच आहे. उलट आपण आत्तापासून त्यात लक्ष घालत गेलात तर पुढे याचा अनुभव तुम्हाला खूप उपयोगात पडेल. अरे वा, या 2-3 वर्षात बरेच शानपण आले तुम्हाला. मग सांगा बरं आता, उद्या सूरजमल जाट यांच्याबद्दल आबासाहेब कोणता निर्णय घेतील? आबासाहेबांना जो निर्णय घ्यायचा आहे तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. पण माझं मत विचाराल तर सूरजमल आपल्याच भाऊबंधांशी गद्दारी करत आहेत, यवनांना मदत करत आहेत. त्यामुळे सूरजमल जाटचा वेळीच बंदोबस्त करायला हवा, त्याला रोकायला हवं. वा वा, उद्या जर आबांनी मला हाच प्रश्न विचारला तर मी तुमचं हे उत्तर तिथे देईन. होय, अगदी. आपण बाणेदारपणे असेच बोला. बघा, दरबारातील सर्व लोक तुम्हाला संमती देतील. सर्व लोक देतील, पण आबासाहेब? मला खात्री आहे आबासाहेब ही देतील. 2 वर्षात आबासाहेब कसा विचार करतात हे ओळखलंय मी. मल्हाररावांचे पुत्र खंडेराव यांना राजकीय कामकाज आणि आर्थिक व्यवहारांमध्ये मुळीच रस नव्हता. ते स्वतःहून या सर्व गोष्टींपासून अलिप्त राहत होते आणि मल्हारराव नेहमीच चिंतेत असत. परंतु अहिल्याबाईंच्या सानिध्यात आल्याने खंडेरावांच्या वागणुकीत झालेला बदल पाहून मल्हारराव निश्चिंत झाले. सन 1745 मध्ये अहिल्याबाईंना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, ज्याचे नाव मालेराव असे ठेवण्यात आले. आणि त्याच्या 3 वर्षानंतर सन 1748 मध्ये त्यांना एका कन्यारत्नाची प्राप्ती झाली, जिचे नाव मुक्ताबाई असं ठेवण्यात आलं. मल्हारराव यांच्या कुटुंबातील वातावरण आनंदाने उजळून निघालं होतं. अहिल्याबाईंच्या आगमनाने होळकर घराण्यामध्ये आलेल्या भरभराटीमुळे मल्हारराव स्वतःला खूपच भाग्यवान समजू लागले होते.
ऐका ऐका, अहो जरा बोलणं थांबवा. हे बघा, अपराह्न प्रहर संपत आलाय. आचार्यांनी 4 वाजेच्या मुहूर्तावर नामकरण विधी सुरू करायचे सांगितले आहे. हो हो, सगळी तयारी झालीये, फक्त वरवंटा तेवढा आणायचा राहिलाय. बाई 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 बाई, इतकी महत्वाची वस्तू विसरलात तुम्ही? आणलाय, हा घ्या. अहो पण देवी कुठे आहे आणि जिचे नाव ठेवायचे ती राजकन्या कुठे आहे? इथेच आहे दोघी. तुम्ही तुमचा गोंधळ कमी केला तर दिसतीलही. आम्हाला तर बाई तुमच्या कडेवर बसलेले राजपुत्र मालेराव तेवढे दिसताय. पण काहीही म्हणा, अहिल्यादेवींनी मालेरावांचे बारसे ज्या थाटात केले त्याच थाटात मुक्ताबाईचेही. झालं. अहो नाव ठेवायच्या आधीच तुम्ही नावाचे गुपित उघड केले. बरं असू द्या. मालेरावांचे आबासाहेब खंडेराव राजे तरी कुठे आहेत? येतील येतील, सगळे येत आहेत. बाळाचे आजोबा मल्हारराव राजे, बाळाचे वडील खंडेराव राजे, बाळाची आई. बाळाची आई? अहो त्या तर इथेच आहे. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. कौसल्याचा कुणी बाई हा श्रीराम घ्या, कुणी गोविंद घ्या. कान्हा देवकीचा जसे आला गोकुळी, नंदलाला यशोदेचा त्याची माया गळी. कान्हा देवकीचा जसे आला गोकुळी, नंदलाला यशोदेचा त्याची माया गळी. घास दया दुधाचा गर त्याच्या मुखी देऊया. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. कौसल्याचा कुणी बाई हा श्रीराम घ्या, कुणी गोविंद घ्या. अचानक नशिबाचे फासे पलटू लागले. सन 1754 मध्ये मराठे आणि जाट यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. मल्हाररावांनी सूरजमल जाट याला कुंभेरीच्या किल्ल्यामध्ये घेरले. 24 मार्च 1754च्या या मोहिमेमध्ये खंडेराव सुद्धा मल्हाररावांच्या सोबत नेतृत्व करत होते. आज आपल्या मातीची ओळख जपण्यासाठी मराठा साम्राज्यातील प्रत्येक व्यक्ती
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत रणांगणावर युद्ध लढत आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या भीषण युद्धात किती मातांची कूस रिकामी झाली आहे, किती मुलांनी आपले वडील गमावले आहेत. मल्हार राज्य कधी काळी फुलांची होळी खेळत असे आणि आज ही भूमी रक्ताने माखली आहे. या वेदनादायी परिस्थितीत तुम्ही सर्वांना शक्ती द्यावी. शक्य तितक्या लवकर हे युद्ध थांबवावे. सर्वांची सुरक्षा तुमच्या हातात आहे. महादेव आणि माळव्याच्या सिंहासनाचे भविष्य तुमची जबाबदारी आहे. हे शिवजी, नेहमीप्रमाणे यावेळी आपल्या अहिल्याची हाक ऐकावी. जय शिवशंभो, जय शिवशंभो, जय शिवशंभो. आई साहेब मोठ्या दुःखाने सांगावे लागते की छोटे सुभेदार वीर गतीला प्राप्त झाले. अचानक कुंभेरी किल्ल्याच्या तोफेमधून निघालेला एक गोळा खंडेरावाला आपला निशाणा बनवतो आणि खंडेरावाचा जागीच मृत्यू होतो. मल्हाररावांच्या एकुलता एक पुत्राचा आणि इंदोरच्या राजघराण्याच्या वारसाचा दुःखद अंत होतो. या घटनेने संपूर्ण माळवा सुन्न पडतो. मल्हारराव आपल्या मुलाला मांडीवर घेऊन रडत असलेले पाहून सूरजमल जाट युद्ध संपल्याची घोषणा करतो आणि शत्रू समवेत संपूर्ण आसमंत शोकसागरात बुडून जातो. अहिल्या निशब्द होऊन जातात. शिव 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 हे परमेश्वरा, हे शंकरा, हे महादेवा, आम्हाला या दुःखातून सावरायला मदत कर. जे झालं ते वाईट झालं. नियतीनं क्रूर चेष्टा आमच्या सोबत केली हे मान्य आहे, पण हे परमेश्वरा, शिवशंकरा, यापुढे आम्हाला अधिक सामर्थ्य दे. राणी साहेब, तुम्ही फक्त आज्ञा करा. आता या क्षणाला जाऊन त्या सूरजमलाचे मुंडके तुमच्या पायाशी ठेवतो. त्याचा आता काही उपयोग नाही. झालेले नुकसान खूप मोठे आहे, कधीही भरून न येणार आहे. भविष्यात आपलं राज्य सांभाळणारा खांब उलटून गेलाय. खूप मोठी आशा होती की मल्हाररावांचा वंशज या राज्याचा गाडा हाकणार, पण 30 वर्षाच्या आयुष्यात राजे खंडेराव यांनी मराठ्यांना साथ दिली. बाजीराव सोबत निजामांचा पराभव केला. पोर्तुगीजांशी 2 हात केले. माधव सिंगाला नामोहरम केले. इतका सगळा पराक्रम करूनही सूरजमल जाटने युद्धाचे सगळे नियम तोडले. दगाफटका केला. बेसावध असताना सुभेदार खंडेरावावर तोफेचा मारा केला. त्यामुळे सूरजमल हा दोषी आहेच. तत्कालीन प्रथेनुसार अहिल्याबाई सती जाण्याची तयारी करू लागतात आणि हे सर्व दृश्य पाहून मल्हाररावांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते आर्त भावनेने अहिल्याबाईंना समजावतात. मी आता थकलो आहे. जीवनाचा काही भरोसा नाही. काळजी याची वाटते की मी गेल्यावर या सुभेदारीचं कसं होणार, या चिंतेतच मी जगत आहे. पण माझा निर्णय झालाय. तो निर्णय तुम्ही बदलायलाच हवा असं वाटतंय. पण धर्मशास्त्राप्रमाणे मी सती जाणं हे पवित्र कार्य आहे. त्याहून पवित्र कार्य म्हणजे प्रजेचे रक्षण करणे, प्रजेचा सांभाळ करणे. गादीचा एकुलता एक वारस मालेराव लहान आहे. त्याला राज्यकारभार, अर्थकारण याची कुठली समज नाहीये. मला वाटतंय तुम्ही निर्णय बदलायलाच हवा. आता तुम्हीच आमचा मुलगा आहात. तुम्ही या माळव्याची एकमेव आशा आहात. मी आता थकलो आहे. हा कारभार आता तुम्हीच हाकावा. तुम्ही नाही राहिलात तर आम्ही सर्वांचे काय होईल. पण आबासाहेब, परंतु काही नाही. ही माझी आज्ञा आहे आणि ती तुम्हाला पाळावीच लागेल. सती न जाण्याचा निर्णय हा माझा आहे. जो काही दोष लागेल तो मला लागेल.
मल्हाररावांच्या गैरहजेरीत अहिल्याबाई मोठ्या कुशलतेने राज्यकारभार सांभाळू लागतात आणि एक मोठं संकट राज्यावर येऊन कोसळलं, पानिपतचं महायुद्ध. सन 1761 मध्ये मराठा आणि अफगाण सेनापती अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये घनघोर असं पानिपतचं युद्ध सुरू होतं. या युद्धात मराठ्यांची प्रचंड हानी होती, लाखो मराठा सैनिक मृत्यू पावतात. मल्हारराव पानिपतच्या पराभवाने व्यथित होऊन दुःखी मनाने इंदोरला परतले. आधीच पुत्रविरह आणि पानिपतच्या युद्धातील हार या दोन्ही धक्क्यांमुळे मल्हारराव अंथरुणाला खेळतात. 20 मे 1764 मध्ये मल्हाररावांचं दुःखद निधन होतं. अहिल्याबाईंचा एकमेव आधार कायमचा हरपला जातो. आबासाहेब, तुम्ही आम्हाला सोडून गेलात ना. तुम्ही गेल्यावर असं वाटतं आयुष्याचा एक भाग बळजबरीने कापून वेगळा केलाय. तुम्ही मला आईसाहेब म्हणाले होते ना, परंतु तुमच्या या लेकीला अहिल्याबाई होळकरला आज अनाथ असल्यासारखं वाटतंय. तुम्ही मला आईसाहेबांचा दर्जा देऊन निघून गेलात, परंतु मी तुम्हाला निराश नाही केलं. आबासाहेब, आज पूर्ण माळवा माझ्या लेकरासारखा आहे आणि मी सर्वांची आईसाहेब आहे. तुम्हाला माहिती आहे आबासाहेब, उद्या मालेरावांच्या सुभेदारीचे वस्त्र येणार आहेत पेशवा दरबार येथून. मालेराव जिथे पण आहेत त्यांना लगेच राजवाड्यावर यायचा संदेश द्या. अहिल्याबाईंनी आपला पुत्र मालेराव याला गादीवर बसवून मोठ्या धैर्याने आपला राज्यकारभार पुढे चालू ठेवला. सावधान सावधान सावधान. इंदोर नगरीचे राजा, सामर्थ्यवान, धैर्यवान, प्रजाहित दक्ष राजपुत्र मालेराव येत आहेत हो. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. मी शपथ घेतो की इंदोरच्या राजगादीचा पालक म्हणून प्रजेचे रक्षण करणे, प्रजेला सुखी ठेवणे आणि राज्यात शांतता प्रस्थापित करणे हे माझे परम कर्तव्य आहे आणि ते मी निष्ठापूर्वक निभावेल. माझे पूर्वज थोर सेनानी आबासाहेब मल्हारराव होळकर, आमचे पिताश्री हुतात्मा खंडेराव होळकर यांचे या प्रसंगी मला स्मरण होत आहे. मी सर्व प्रजेला ग्वाही देतो की हे राज्य बळकट करण्यासाठी मी निष्ठापूर्वक प्रयत्न करेल. जय महेश्वर, जय मल्हार. जय महेश्वर, जय मल्हार, जय महेश्वर, जय मल्हार, जय महेश्वर, जय मल्हार. महाराजांचा विजय असो, राजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, राजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, राजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, राजांचा विजय असो. मालेरावाला गादीवर बसवून 1 वर्षही झालेलं नसतं की त्याचाही अचानक मृत्यू होतो. अहिल्याबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळतो. इंदोरची गादी पुन्हा एकदा स्वामीहीन होते. स्वामीहीन राज्य बळकवण्याची ही चांगली संधी पाहून चंद्रचूड सारखे काही मंत्री कटकारस्थान करण्यास सुरुवात करतात. ते माधवराव पेशव्यांचे काका राघोबा दादा यांना पत्र लिहून माळव्याची सत्ता ताब्यात घेण्याचे आमंत्रण देतात. या कटकारस्थानाची माहिती मिळताच अहिल्याबाई सगळी सूत्र आपल्या हातात घेतात. पण मी म्हणतो, माधवराव पेशव्यांना हे कळत नाही का की एवढं दुःखाचा डोंगर होळकर घराण्यावर कोसळला असताना आपल्या काकाला त्याच्या या अविवेकी आणि अत्याचारी मोहिमेला
त्यांनी पायबंद का घालू नये? माधवराव पेशव्यांना दोष देऊन काय उपयोग? ज्या राघोबा दादासोबत मल्हारराव राजेंनी अटकेपार झेंडे फडकवले, आयुष्यभर त्यांनी पेशव्यांची आज्ञा पाळली, तेच आज हयात नसताना, नुकतेच नातवाचंही निधन झालं असताना इंदोरच्या गादीकडे वाकडी नजर करून पाहण्याची त्यांची हिंमतच कशी झाली? राणी सरकार, यात आपलेच गद्दार आहेत. या चंद्रचूडाला अशी शिक्षा करा की पुन्हा अशी हिंमत तो करणारच नाही. ज्याचं मीठ त्याने खाल्ले त्याच मिठाशी तो गद्दारी करायला निघाला आणि त्या रघोबा दादाला राज्य बळकवण्यासाठी निमंत्रण देतोय. मी तर म्हणतोय, गुप्तहेर खातं कामाला लावा. आणखीन असे हस्तिनातील साप कोणी असतील तर त्यांचा लगेच शोध लावा. राज्यहिताच्या आड जे जे येत असतील त्यांना ठेचून काढा. राणी सरकार, पेशवा रघुनाथरावला होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला. त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्याचा विडा उचलला आहे. 50,000ची फौज घेऊन तो इंदोरवर चढाई करण्यासाठी निघाला आहे. वर्षभरापूर्वी मल्हारराव गेले. वर्षभरापूर्वी मालेरावांचाही राज्याभिषेक झाला आणि पुढच्याच वर्षी 27 मार्च 1767 मालेरावांचा मृत्यू झाला. एका मागून एक दुःख येत असताना आणखीन एक नवीन संकट. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी अहिल्याबाई एक जळजळीत खलिता राघोबा दादांना लिहितात. लिहा पंत, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात. आमच्याकडील फितुरास गाठले. मला दुबडी समजलात की खुळी? दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू. आता आपली गाठ रणांगणात पडेल. माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती करून जाईल, पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असे समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभी राहिले तर पेशव्यांना भारी पडेल. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही. अहिल्यादेवी या फक्त धर्माचरणी नाही तर धुरंधर राजकारणी व तितक्याच लढवय्या प्रवृत्तीच्या होत्या. शास्त्रांबरोबरीनेच शस्त्रांचे सुद्धा त्यांना तितकेच ज्ञान होते. कोणत्या वेळेला शास्त्र व कोणत्या वेळेला शस्त्र वापरायचं याचं अचूक ज्ञान व भान त्यांना होते. महिलांमधील अफाट धैर्याची व शक्तीची सुद्धा त्यांना योग्य जाणीव होती. लढाई व शस्त्र यांमधील पुरुषांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मावळ प्रांतातील रणरागिणी स्त्रियांची एक वेगळी फौज निर्माण करण्याचं सुद्धा त्यांनी योजलं होतं. कण 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 गई मैं, कांधे पे जोग का धनुष उठा के सीधी तन गई मैं, योद्धा बन गई मैं। हर सांस में आग का रंग मिला के तन मन धन गई मैं, योद्धा बन गई मैं। अब मन ये हुआ है धोनी और आंगन है रणभूमि, अब काल भी आंख में आंख न डाले ऐसी ठन गई मैं, योद्धा बन 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 गई मैं। 「
राघोबा दादांच्या सवंगडाने राघोबा दादांच्या मनात समज करून दिला की अहिल्यादेवी रणांगणात पुरेशा पडणार नाही, त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होऊन जाईल. पण अहिल्यादेवींचं पत्र वाचताच राघोबा दादांना कळून चुकलं की आपला सामना एखाद्या सामान्य स्त्री बरोबर नसून मावळातल्या वाघिणी बरोबर आहे आणि अहिल्यादेवींबरोबर युद्ध करणं म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान गमावणं आहे. त्यामुळे त्यांनी होळकर राज्य काबीज करण्याचा विचार सोडून दिला आणि त्यांनी अहिल्याबाईंना पत्र लिहिलं की मी युद्धासाठी आलेलो नाहीये, तर मालेराव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आलो. यावर अहिल्याबाईंनी उत्तर दिलं, शोक व्यक्त करण्यासाठी सेना आणण्याची काय गरज, यासाठी तुम्ही एकटेच पालखीमध्ये बसून या, इंदूर राज्य तुमचं स्वागत करेल. आणि अशा प्रकारे अहिल्याबाईंनी अत्यंत खंबीरपणे या बिकट प्रसंगाला सामोरे जात होळकर साम्राज्याचं स्वातंत्र्य अबाधित राखलं. माळवा प्रांतात डाकू आणि पिंडाऱ्यांनी धुमाकूळ घालून ठेवला होता. जंगलाच्या रस्त्याने जाणाऱ्या व्यापाऱ्यांची आणि सामान्य माणसाची लुटमार करणं, डाका घालणं आणि हा सगळा उच्छाद थांबवायचा कसा, हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न माळवा प्रांतासमोर होता. पिंडाऱ्यांचं काय करावं मोठा पेच आहे. राजे महाराजे त्यांच्याकडे मोठं सैन्य होतं, तोवर या पेंढाऱ्यांची गरज नव्हती. पण आता संस्थानिक आणि छोटे सरदार एक दुसऱ्याचा काटा काढण्यासाठी पिंढाऱ्यांना भाडोत्री सैनिक म्हणून आपल्याला सैन्यात सहभागी करून घेत आहे. सैनिक म्हणून याची गरज किंवा मोहीम फत्ते झाली, काम संपलं की त्यांना सैन्यातून काढून टाकते. मग हेच बेरोजगार पिंढारी त्या शास्त्राच्या धाकाने जनतेत लूटमार करतात. अरे पण मल्हारराव राजेंनी या पेंढाऱ्यांना आपल्या सैन्यात घेतलं होतं, त्यांची चांगली सोय सुद्धा केली होती आणि आता तेच आपल्या राज्यावर पलटवार करतायत. याला काय म्हणावं? तेच तर म्हणतोय मी की आता पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. किती दिवस सहन करणार? काय चर्चा सुरू आहे? अगदी तावातावात बोलत आहात. समस्याच तशी आहे राणी सरकार. पेंढारी खूप माजलेत. रयतेची लूट करतात तर करतात, वर महिलांवर अत्याचारही करतात, वाटसरूंना त्रास देतात, श्रीमंताची संपत्ती हरण करतात. आपले बहुतेक सैनिक हे शेतकरी मोहिमेवर नसले तर शेती करतात. त्यांना परत बोलून यांचा बंदोबस्त करावा असं वाटतंय. पण मग हा सगळा खर्चिक मामला होतो. खर्चिक मामला होतो. राज्यातील प्रजा दुखी आहे, संकटात आहे, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. ते काही नाही, पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करायलाच हवा. हो, पण राणी सरकार, त्यांची ताकदही तितकीच आहे ना. त्यासाठी पुन्हा सैनिकांची जुळवाजुळव करणं सोपं नाही. किती ताकद आहे पेंढाऱ्यांची? किती असतील हे लोक? काही अंदाज? पूर्ण माहिती नाही, पण काही तुकडीत साधारण 4-5 हजार पेंढारी आहेत. घोडेस्वार आहेत, त्यांच्याकडे भाले आहेत, शस्त्र आहेत. काही पेंढाऱ्यांकडे तर चोरून आणलेल्या मोडक्या पिस्तुली देखील आहेत. ठीक आहे, प्रजेच्या रक्षणासाठी या पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. सर्व सैनिकांना माघारी बोलवा, सेनापतींना तयारीत राहायला सांगा, सैनिकांची मोठ बांधा, पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करा. जनतेला कवडीचाही त्रास होता कामा नये, यापुढेही लक्ष असू द्या. मला वाटत नाही राणी सरकार हे सगळे शक्य होईल, कारण हे पेंढारी दुर्गम दरी खोऱ्यात विंध्य पर्वताच्या पायथ्याशी अशा जागी राहतात तिथे आपले सैन्य पोहोचणं दुरापास्त आहे. प्रयत्नांची शिकस्त करा. यापुढे जनतेकडून कुठलीही तक्रार यायला नको. पडेल ते कष्ट उचला, प्रसंगी खोऱ्यातून पायपीट करा, पण पेंढाऱ्यांचा नायनाट हा झालाच पाहिजे. आपल्या अपवादात्मक गुणांसाठी आणि उदात्त चारित्र्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अर्थात सद्गुणी व धार्मिकतेचे प्रतीक असणाऱ्या अहिल्याबाईंची राजवट इसवी सन 1767 ते 1795 या 3 दशकांहून अधिक काळ चालली. कौटुंबिक आघात, राजकीय अस्थिरता आणि शेजारच्या शक्तींकडून वारंवार होत असलेली आक्रमणे यांसह अनेक आव्हानांना तोंड देत अहिल्याबाईंनी आपण एक सक्षम प्रशासक आणि दूरदर्शी नेता असल्याचं सिद्ध केलं. त्यांनी मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदूरवरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर, मजूर, विणकर, कलावंत, साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या.
आजही महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर प्रसिद्ध आहेत. आपल्या राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुरणे राखली. लोकांसाठी विहिरी व बावर बांधून लोकांना पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था अहिल्याबाई होळकर यांनी केली. मुंग्यांना साखर, माशांना कणकेचा गोळा, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली. आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत यासाठी त्यांनी दक्षता घेतली. दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालवली. वस्त्रांचं वाटप केलं. प्रवाशांसाठी मार्गावर वृक्षारोपण केलं. विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या. आपल्या धर्मात नद्यांना जीवनदायिनी समजलं जातं. भारतात बऱ्याच प्रमुख नद्यांवर घाट बांधताना केवळ तज्ज्ञांची मतं विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा असाव्या, घाटावर येताना ताने बाळ आईला कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल, कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात, इतक्या बारीक तपशिलासह त्यांनी ओटे बांधून घेतले. आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्वाची समजली गेलेली नदी म्हणजे गंगा नदी. या गंगा नदीचे जल भारतभरातल्या विविध मंदिरांमध्ये जलाभिषेकासाठी कसं उपलब्ध होऊ शकेल याची सुद्धा व्यवस्था अहिल्याबाईंनी केली. श्रीनगर, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, प्रयाग, वाराणसी, नैमिषारण्य, पुरी, रामेश्वरम, सोमनाथ, महाबळेश्वर, पुणे, इंदूर, उडुपी, गोकर्ण, काठमांडू, किती नावं घ्यावी. संपूर्ण भारतभर त्यांनी अनेक मंदिरं बांधली. एक न्यायी आणि परोपकारी शासक म्हणून इतर धार्मिक स्थळांच्या विकासाला सुद्धा त्यांनी सढळ हस्ते मदत केली. आपल्या धर्माचा अभिमान व प्रतीक सतत उन्नत राहावी या उद्देशाने त्यांनी भरीव कार्य केले. परकीय आक्रमणात उद्ध्वस्त झालेले हिंदू धर्माचा मानबिंदू असलेलं श्री काशी विश्वेश्वराचं मंदिर त्यांनी पुनर्स्थापित केलं. त्यांच्या पश्चातही त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात संतांसारखंच आदराचं आणि श्रद्धेचं स्थान मिळवलं आणि त्यांनी घालून दिलेला कारभाराचा आदर्श आजही लोकांच्या स्मरणात आहे. राणी सरकार, आणखीन एक समस्या आहे. कोणती समस्या? धार्मिक आहे. काशी विश्वनाथ मंदिराशी संबंधित आहे. आपल्या राज्यातील अनेक लोक श्रद्धाळू आहेत आणि काशी विश्वनाथाला मानणारे आहेत. हे सगळं मी जाणून आहे. हो राणी सरकार, तुम्ही स्वतः शंकराचे भक्त आहात आणि ज्या राज्याचा प्रमुख शंकराचा भक्त आहे त्या राज्यातील प्रजा मात्र त्या शंकराची आराधना करण्यात अडचणी मुकाबला करत आहे. कोणती अडचण आहे जी आम्ही सोडवू शकत नाही? राणी सरकार, मंदिरात सोयी सुविधा उपलब्ध असायला हव्यात. त्या नाहीत, त्या मिळत नाहीत. मंदिर जुने झाले आहे, त्याची पडझड झाली आहे. श्रद्धाळू भक्तिभावाने मंदिरात येत असतात. त्यात आता काशी विश्वनाथाची ख्याती संपूर्ण राज्यभर पसरल्यामुळे तिथल्या श्रद्धाळूंचा ओघ वाढलाय. त्यामुळे तिथे काहीतरी सुधारणा करणे गरजेचे आहे. म्हणणं काय आपलं? जरा सविस्तर मांडा. नाही, माझं म्हणणं तसं नाही. मला जे काही म्हणायचं आहे ते तुम्हाला जे सांगायचे आहे ते तुम्ही निसंकोचपणे सांगा. पण त्याआधी मी बोलते. मला देखील ही समस्या आजच कळली. काशी विश्वनाथ हे लाखोंचे श्रद्धास्थान आहे. हे पवित्र स्थान आहे. त्याची स्वच्छता आपली जबाबदारी आहे. तेथे धर्मशाळा नाहीत, आश्रम नाहीत. श्रद्धाळूंची गैरसोय होते. हे सगळं ध्यानात घेऊन मला असं वाटतंय की काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची वेळ आली आहे. आणखीनही समस्या आहेत. मला माहिती आहे, पाण्यासाठी आपल्या माता भगिनी वनवन भटकतात. त्यामुळे रयतेत पाण्यासाठी क्षोभ निर्माण होण्याआधीच जागोजागी विहिरी बांधा. त्यासाठी लागेल तेवढा पैसा राज्यातील तिजोरीतून वापरा, पण आधी विहिरी बांधा. इतरही मंदिरे आहेत, त्याची पुनर्बांधणी करा. ही सर्व कामे तातडीने करा. आणि हो, काम झाल्यावरती मला प्रत्येक ठिकाणी भेट द्यायला आवडेल. न्यायदानाचं कार्य करीत असताना अहिल्याबाई नेहमीच आपल्या हातात एक शिवलिंग धारण करीत असत. त्यांचा विश्वास होता की हे न्यायदानाचं कार्य मी करीत आहे आणि ते करत असताना जर माझ्या हातून कोणतीही चूक झाली आणि एखाद्या निरपराध व्यक्तीला शिक्षा झाली तर त्याचं पाप मला लागू शकतो. त्यामुळे त्या म्हणत, हे प्रभू, तू स्वतः माझ्या जागी बसून न्यायदानाचं हे कार्य सत्यनिष्ठेने करण्याची सद्बुद्धी मला प्रदान कर.
ॐ मनोज्योतिरजुघतामच्यस्य बृहस्पतिर्यज्ञमिमं तनोत्वरिष्ठं यज्ञकुं समिमं दधातु विश्वे देवास इह मादयन्तामो प्रतिष्ठा अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन। ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः। सुप्रतिष्ठितो भव, प्रसन्नो भव, वरदा भव। शिव शंभो स्वयंभो। ओम शंभो 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 शिव शंभो स्वयंभो। गंगाधर शंकरा करुणाकरा मामव भवसागर तारका। गंगाधर शंकर करुणाकरा मामव भवसागर तारका। ओम शंभो शिव शंभो स्वयंभो। ओम शंभो शिव शंभो स्वयंभो। अहिल्याबाईंची निर्भीड विचारसरणी पाहून पेशव्यांनी माळव्याची सत्ता अहिल्याबाईंच्या हातात देण्याचं ठरवलं. 11 डिसेंबर 1767 रोजी माळव्याच्या सिंहासनावर अहिल्याबाईंचा राज्याभिषेक झाला. सावधान सावधान सावधान. राज्यकर्त्या, राजमाता, लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर येत आहेत हो. ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व ठेवलंय ते मी पूर्ण करेल. माझं कर्तव्य प्रजेला सुखी ठेवणे आहे. मी माझ्या प्रत्येक कामाला जबाबदार आहे. सामर्थ्य व सत्तेच्या बळावर मी इथे जे काही करत आहे त्याचे उत्तर मला ईश्वरचरणी द्यावे लागेल. मी अहिल्याबाई होळकर ही शपथ घेते. मी अहिल्याबाई होळकर ही शपथ घेते की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माळव्याची सेवा करेल आणि माळव्यासाठीच लढेन. माझं जगणं आणि मरणं आता हे फक्त आणि फक्त माळव्यासाठीच. हवामान बदलेल, जीवन बदलेल, समाज बदलेल, जग बदलेल, विचार बदलतील, वागणूक बदलेल, पण जो नाही बदलणार तो माझा संकल्प, आणि बदलणार नाही माझी वृत्ती, आणि नाही बदलणार माझी निष्ठा. माळवाला सुखी ठेवणे हे माझे परम कर्तव्य आणि अंतिम उद्देश राहील. आजच्या नंतर माझ्या माळव्यातील जनता अनाथ होणार नाही. लहान ज्योती बनवून मी स्वतःला माळव्याच्या हवनकुंडामध्ये समर्पित करते. जय माळवा, जय भारत. बोला हर हर महादेव.
बोला हर हर महादेव. हर हर महादेव. अहिल्याबाईंना भारतातील निवडक स्त्रियांपैकी एक बनवलं गेलं ज्यांना संस्थानावर राज्य करण्याचा विशेषाधिकार होता. माळव्याच्या गादीवर बसल्यानंतर अहिल्याबाईंना राज्यातील काही प्रभावशाली लोकांच्या विरोधालाही सामोरं जावं लागलं होतं. परंतु त्यांना मिळालेल्या पाठिंब्याने आणि सामान्य जनतेने त्यांचे वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित केलं. अहिल्यादेवींनी शासन केलेली 28 वर्ष ही भारतीय इतिहासातील सुवर्ण पान आहेत. 13 ऑगस्ट सन 1795 रोजी अहिल्यादेवींनी आपल्या वयाच्या 70व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. आणि आज अहिल्यादेवी शरीर रूपाने जरी आपल्या बरोबर नसल्या तरी देवी अहिल्यांनी बांधलेली शेकडो मंदिरे, नदीचे घाट, विहिरी आणि धर्मशाळा या आज सुद्धा त्या महान आत्म्याची आपल्याला आठवण करून देतात. महाराष्ट्र भूमीवर जन्मलेल्या या महाराष्ट्र कन्येला आमचा मानाचा मुजरा. है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. सिलसिला ये बात मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. मेरी नस नस तार कर दो और बना दो एक सितार. राग भारत मुझ पे छेड़ो, झंझनाओ बार बार. देश से ये प्रेम आंखों से छलकना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. शत्रु से कह दो जरा सीमा में रहना सीख ले, ये मेरा भारत अमर है सत्य कहना सीख ले. भक्ति की इस शक्ति को बढ़कर दिखाना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए.
भारत ये रहना चाहिए। भारत माता की विनंती करते की या सर्व कलाकारांना आपण उभं राहून स्टँडिंग ओव्हेशन द्यायचं आहे. कन्सेप्ट होता माननीय नामदार श्री संजय भाऊ सावकारे आणि रजनीताई सावकारे यांचा. याचं लेखन केलं होतं सागर पचरवार आणि अनिल कोष्टी सरांनी. दिग्दर्शन केलं होतं सागर पचरवार आणि अजय पाटील यांनी. संगीत दिग्दर्शन होतं सागर पचरवार आणि अनिल कोष्टी यांचं. आणि कोरिओग्राफी केली होती सागर पचरवार आणि ऐश्वर्या यांनी. या सर्व कलाकारांचं खूप खूप अभिनंदन. अत्यंत सुंदर असा परफॉर्मन्स आलेला आहे. सगळ्यांना विनंती करते जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. आणि मान्यवर मंचावर पोचलेले आहे त्यांचे माननीय महाराजजींचे आशीर्वाद त्यांनी द्यावेत आणि मान्यवरांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा करते. उपस्थित सर्वांना मनापासून अभिवादन करतो आणि माझी पण अपेक्षा आहे की एकदा मोठ्यांदा टाळी वाजवून आपण या सर्वांचं अभिनंदन करूया. आणि या माध्यमातून भुसावळ शहर किती सुंदर आहे. भुसावळ शहरात अशी सगळी प्रोफेशनल काम करू शकणारी पण आपली सगळी कलाकार आहेत याची आपल्याला जाणीव होते. मी सर्व कलाकारांसाठी खूप मनापासून माझी प्रसन्नता व्यक्त करतो. आणि भाऊनी ठरवलं असतं ताईनी तर एखादी सुंदर अशी प्रोफेशनल ॲक्टर बोलवून खर्च करून हे सगळं होऊ शकलं असतं. ते सोपं आहे. परंतु 3-4 महिन्यांच्या पासून आपल्याच परिसरातील भुसावळातील हे सगळे कार्यकर्ते एकत्रित करून त्यांच्याकडून हे सगळं बसवणं करवून घेणं आणि हे विशेष आहे. सगळी टायमिंग आणि सगळंच उत्तम होतं. आजपर्यंत आपण ऐकत होतो की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एका महिलेचाच हात असतो. हा सुविचार होता. पण आज आपण बघतोय की हा फक्त सुविचार नाही, हा सत्य विचार आहे. की म्हणजे मी ह्यांना म्हटलं की हे सगळं जे सिलेक्शन आहे हे खूप सुंदर आहे आणि हे रजनीताईंचं असल्यामुळे अधिक सुंदर आहे. भाऊंनी एकच उत्तर दिलं की हे सिलेक्शन त्यांचं आहे पण ते सिलेक्शन माझं आहे. म्हटलं ते मी नंतर ताईंना विचारेल की ते ताईचं आहे का तुमचं आहे. परंतु खरोखर रजनीताईंना धन्यवाद दिले पाहिजे. एकदा ताईंसाठी आपण टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. आणि जे हे सगळं पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाईंनी जे सगळं सांभाळलं, सगळ्यांची काळजी आणि सर्व क्षेत्रात कामं केली. भविष्यामध्ये मला पण वाटतं रजनीताईंनी पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारून रजनीताईंनी पुढे यायला हरकत नाही. आणि रजनीताईंनी एक कर्तृत्ववान महिला काय असते याचं एक उदाहरण प्रस्तुत करायला काही हरकत नाही. त्यांच्यामध्ये आणि भाऊ पण कलाकार आहेत हे मला आज कळलं. तो ह्यांचा आवाज भाऊंचाच होता. मी आधी ऐकला, म्हटलं आवाज ऐकलेला दिसतो आहे. तेव्हा नंतर खात्री केली की तो भाऊंचा आवाज आहे. म्हणजे तेही एवढे सुंदर कलाकार आहेत. खूप चांगली गोष्ट आहे आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे. मला विशेष प्रसन्नता या गोष्टीची आहे की आपल्या परिसरातील बरीच पदं भाऊंना मिळाली. मोठ्या पदांवर भाऊ गेलेत. परंतु बऱ्याचदा आपल्या चर्चेतला विषय असतो की भाऊ लकी आहेत. परंतु मला फक्त ते लकी वाटत नाहीत. त्यासाठी भाऊंचा पुरुषार्थ सुद्धा आहे.
डाऊन टू अर्थ. आपण जे म्हणतो की एवढी पदं असल्यानंतर पण जी विनम्रता आहे. मी येत असताना परीक्षितला म्हटलं इथून सायरन वाजत गाडी गेली का मंत्री साहेबांची. त्याने सांगितलं की सायरन वाजतच नाही म्हणे मंत्री साहेबांचं, ते शांततेत जातात. हे जे सगळं आहे की एक कॅबिनेट मंत्री, एक मंत्रिपदावर असलेले, पालकमंत्री असलेले एक व्यक्तिमत्व एवढ्या साध्या पद्धतीने आणि आपल्याला माझ्या शहरासाठी, परिसरासाठी काय करता येईल याचा विचार करणारं ते व्यक्तिमत्व आहे. त्यांचा पुरुषार्थ आहे. आणि दरवर्षी या माध्यमातून रजनीताई वेगवेगळं हे सगळं मार्गदर्शन या माध्यमातून आपल्याला देतात. हे सगळं आपलं जे पूर्वीचं वैभव आहे ते वैभव कशा पद्धतीचं होतं ते आजच्या पिढीसाठी खूप जास्त आवश्यक आहे आणि आजच्या पिढीला त्याची गरज आहे. मला तरी वाटतं प्रत्येक दिवशी नवीन न्यूजपेपर, प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियात आपण अत्याचार बघतो आहे, अन्याय बघतो आहे. नवीन नवीन दररोज काय काय ऐकायला मिळतंय. ताजी आपण घटना घेतली पुण्याची तरी ती पण नवीन काहीतरी विशेषच विचित्र ऐकायला मिळतंय. म्हणून कायम मी बोलत राहिलो आहे की हे सगळं थांबवायचं असेल महाराष्ट्रातून नाही भारतातून, तर माझं तरी मत आहे की सरकार थांबवू शकत नाही, हे संस्कार थांबवू शकतात. आणि अशा नाटिकांच्या माध्यमातून हे संस्कार समाजाला मिळू शकतात असं मला वाटतं. म्हणून सातत्याने रजनीताईंच्या या पूर्ण प्रतिष्ठा जे मंडळ आहे, आपल्या भारताची आणि आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी या मंडळाने यापुढेही सातत्याने हे कार्य करीत राहावं अशी माझी अपेक्षा आहे. भाऊंचा जेव्हा फोन आला, म्हटलं रजनीताईंचा आदेश आहे त्यामुळे मी येतो. यांचं फार काही मी ऐकत नाही, काही गोष्टी ऐकतो, पण नियम असा आहे त्यांनी माझं सगळं ऐकावं. पण रजनीताईंचा विषय असल्यामुळे आणि ज्यासाठी मला बोलवलं तो विषय पण मला आवडला, म्हणून मी लखनौवरून माझे 2 कार्यक्रम कॅन्सल करून मी इथे आजच्या या कार्यक्रमासाठी पोहोचलो. पण पुढच्या वेळी नाही बोलवलं तरी मी अशा या कार्यक्रमात मी स्वतः उपस्थित राहील. एवढं सुंदर हे सगळं आयोजन, मी आपल्या या सर्व कार्यकर्त्यांना त्यासाठी धन्यवाद देतो आणि ताईंना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी आणि असं हे सगळं धार्मिक राष्ट्रीय कार्य करण्यासाठी. DYSP साहेब, खाकी वर्दीचा संदेश सगळा असला की जरा लोकांना अजून धीर आहे. आदरणीय स्वामीजी, पालकमंत्री तथा मंत्री आदरणीय संजय सावकारे साहेब, आमच्या आदरणीय रजनीताई, सर्व प्रतिष्ठा महिला मंडळ आणि हे जे सर्व कलाकार आहेत त्या अनेक त्याच्यामध्ये माता भगिनी आहेत आणि तुम्ही सर्वजण. महाराज, मी तिथं बसल्यानंतर अक्षरशः अंगावर अनेक वेळा शहारे आलेले होते. प्रत्येकाचीच तीच भावना असेल आणि मला एवढंच वाटतं की हे स्पीचलेस आहे, अबोल आहे. आणि मी स्वतःला सुदैवी समजतो की रजनीताई प्रतिष्ठा महिला मंडळाच्या मार्फत जे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला मला आवर्जून उपस्थित राहता येतं. मग दिवाळीला ज्या आपल्या काही स्ट्रगलर महिला आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म ब्राह्मण संघाच्या त्या हॉलमध्ये राबवला जातो. हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम एका कन्सेप्टवर, विचारावर आधारित असतो आणि हा विचार सर्वदूर पोहोचवण्याचं काम प्रतिष्ठा महिला मंडळ करतं. 15 ऑगस्ट 2023ला जो कार्यक्रम आहे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या नाटिका असतात, 15 ऑगस्ट 2023, 15 ऑगस्ट 2024 हे 2 कार्यक्रम मला अटेंड करता आले. त्यानंतर 6 जूनला जो शिवराज्याभिषेक दिन असतो तर त्या दरम्यान पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे मी रजनीताईंना अगदी आनंदानं सांगतो की नितीन चंद्रकांत देसाई आपल्यामध्ये आज असते आणि तिने हा कार्यक्रम पाहिला असता तर तुमचा खरंच त्यांना हेवा आणि अभिमान वाटला असता. इतकं सुंदर, म्हणजे सगळे स्थानिक कलाकार. आता तो जो अँकरिंग करणारा जो आहे तिथं तर तो त्याला सगळं पाठ आहे, त्याला सगळं पाठ आहे, तो मुखोद्गत अगदी, म्हणजे तो त्या भूमिकेमध्ये गेलेला होता. अक्षय हॅट्स ऑफ टू यू, मनापासून तुझं कौतुक. अगदी म्हणजे लहान वयातल्या अहिल्यादेवी असतील आणि तिथून पुढं अगदी पुढं जे
ही जी मुलगी आहे त्या छोट्या मुलगीचं पण मी कौतुक करतो की एक खूप सुंदर प्लॅटफॉर्म तिला पण मिळाला आणि त्याच्यापासून अगदी ताई आपलं नाव अमिता जोशी मॅडम पर्यंतचा तो सगळा जो प्लॅटफॉर्म आहे तो इतका सुंदर होता, अफलातून होता की प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मल्हारराव होळकर यांची भूमिका करणारे डॉक्टरांसाठी आपण टाळ्या वाजवूया. आमचा विशाल पण इथं आहे. विशाल आमचा रोटरी क्लबचा अध्यक्ष प्रेसिडेंट आहे. विशाल आहे. अमित साहेब आहेत आणि भरपूर लोक. म्हणजे ह्या लोकांना नेहमी बघत असतो, डॉक्टरांना नेहमी बघत असतो, पण ह्या रूपात बघितल्यानंतर खरंच डॉक्टर तुमचा हेवा वाटला. आणि म्हणजे जो मल्हारराव होळकरांना दिलेला आवाज आहे, प्लेबॅक आहे, तो आदरणीय संजू भाऊंचा आहे. म्हणजे त्यांना मी विचारलं की तुम्ही कधी आवाज दिला. म्हणजे हा तुमचा बिझी शेड्यूलमधनं आता आम्हाला पण वेळ मिळत नाही. म्हणजे ते ज्यावेळी संजू भाऊ आमदार होते त्यावेळी वारंवार भेट व्हायची. पण आता भरपूर मोठी जबाबदारी आहे, भेट होत नाही. पण त्यातून त्यांनी त्यांच्या ते कार्यबाहुल्य आहे, त्या कार्यबाहुल्यामधून तो वेळ काढून तो आवाज दिलेला आहे. सगळं परफेक्ट आहे. म्हणजे मगाशी असं वाटलं की जे लाईटचं सेटिंग सुरू होतं 15-20 मिनटं मॅडम तुमच्यासाठी, मॅडमसाठी टाळ्या वाजूया आपण. म्हणजे बालेकिल्ला एवढा त्यांनी लढवला की म्हणजे हॅट्स ऑफ टू मॅडम. मी ह्याला बोलवलं, वरुणला बोलवलं, अरे वरुण काय सुरू आहे म्हटलं हे. तर ते म्हटले की सगळं ते ह्याचं सुरू आहे, म्हणजे लाईट सेटिंग जे आहे. आणि ते लाईट सेटिंग किती महत्त्वाचं आहे ते हे बघताना समजलं मॅडम. आणि तुमच्यासाठी मनापासून तुमचं धन्यवाद की कुणालाही उठू दिलं नाही. खुर्चीवर तुम्ही त्याला प्रत्येकांना तुम्ही खेळून ठेवलेलं होतं. प्रतिष्ठा महिला मंडळाला आज चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच आहे, त्यामुळे पुरुषांचं प्रमाण थोडं नाही. मॅच झाली, जिंकली, पण आपल्या ज्या माता भगिनी समोरच्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या होत्या. अनेक पुरुष पण मागं आलेले आहेत. प्रत्येकाचं म्हणजे योगदान याच्यामध्ये वेगळं आहे. यावर्षी फक्त रजनीताई हे तुम्ही हा सेट उभा केलेला आहे. हा सेट जो आहे, हा मागचा सेट आहे, तो खूप भव्य दिव्य उभा केलेला आहे. मी एवढंच म्हणतो, हे सगळं सुरू करताना, हे सगळं होत असताना रजनीताई आणि त्यांची टीम आहे, त्याच्यासोबत ज्ञात अज्ञात अनेक लोक आहेत. या प्रत्येकांसाठी मनापासून धन्यवाद. मी एवढंच सांगतो, मन में लगन अगर है सच्ची, दृढ़ निश्चय उत्साह है, बड़ी सरलता से मिल जाती मंजिल वाली राह है, जिनको अपने कठिन परिश्रम पर होता है विश्वास है, आशा की अनुकूल सफलता आती उनके पास है, आशा की अनुकूल सफलता आती उनके पास है. आदरणीय मंत्री महोदय, तुमचं, रजनीताई तुमचं आणि या सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद. मला वाटतं अनिताताई कुठे आहेत? अनिताताईंचं पार्लर आहे, ते पार्लर आणि ह्या सगळ्या गृहिणी आहेत. या काय अशा कुठून बाहेरून आलेल्या नाहीत, प्रोफेशनल कोणच नाहीत. या सगळ्या जणी, म्हणजे आमच्या बादशाह मॅडम पण त्या ठिकाणी, सगळ्या जणी. आणि रजनीताई ह्या सगळ्या जणी रक्षाबंधनला राखी बांधायला ऑफिसला येतात, त्यामुळे प्रत्येकाशी 1-to-1 कॉन्टॅक्ट. सोनलताई कुठे आहेत? नगरसेवक सोनलताई. म्हणजे सगळेजण हे आहेत. प्रत्येकाला काम असतं महाराज, सगळ्यांना काम असतं. हे काम बाजूला ठेवून त्यातून वेळ काढून सिंधी कॉलनीवाले ह्या ज्या आपले सर्वजण आहेत, मराठीशी काही जास्त संपर्क येत नाही, सिंधी भाषा बऱ्यापैकी बोलतात. मात्र इथं आल्यानंतर अगदी अस्खलित मराठी आणि त्या पद्धतीनं ते रोल करतात. त्यासाठी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय जनार्दन महाराज साहेबांचं पण मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी जे स्पीच दिलेलं आहे, म्हणजे अगदी ते हार्ट टचिंग होतं. पुढच्या वेळी अशाच पद्धतीनं काम करण्याची एक उर्मी, ऊर्जा, चेतना, प्रेरणा नक्कीच या सगळ्या लोकांना मिळेल. पुन्हा एकदा रजनीताई, मी तुमचं, प्रतिष्ठा महिला मंडळाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि इतक्या सुंदर कार्यक्रमाला तिथं बसून, पुढं बसून हे सगळं याची देही याची डोळा पाहता आलं, यासाठी मी स्वतःला सुदैवी समजतो. धन्यवाद. याच्यामध्ये मेन कलाकार राहिला सागर. कुठे गेला? सागर अजय हे मेन कोरिओग्राफर आहे, ज्यांनी अतिशय मेहनत घेतली याच्यामध्ये. डॉली खरं तर सागरमध्ये 2 दिवसापूर्वी त्याला ताप भरला, आजारी पडला, पण सागरने, हा मेन कलाकार आहे ज्याने हे सगळं, मेन डायरेक्टर मेन असतो. डायरेक्टर कुठलाही याचा पिक्चर असो की काही नाटक असो, जो डायरेक्टर असतो तो महत्त्वाचा असतो. तो सांगेल तसं हे कलाकार काम करत असतात. म्हणून हे दोघं जण आहेत, सागर आणि अजय, या दोघांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी खूप चांगलं कोरिओग्राफी केली, लाइटिंग, इफेक्ट, हा सेट आणि सगळ्यांकडनं काम करून घेतलं.
आणि पिंगे साहेब 3 महिने नाही, हे एक महिन्यापेक्षाही कमी वेळेत केलं आहे सगळं. यावेळेस वेळ कमी होता सगळ्यांच्याकडे, म्हणजे 2 दिवसापूर्वी सांगत होते की जमतं की नाही जमत अशी परिस्थिती चाललेली आहे. पण ॲक्च्युअल स्टेजवर मात्र सगळ्यांनी उत्कृष्ट काम केलं अतिशय, म्हणजे असं अजिबात वाटलं नाही. विशेष म्हणजे ज्या महिला इथे काही नृत्याचं प्रकार करत होत्या, मी पिंगे साहेबांना सांगत होत्या त्या स्टेप ज्या करत होत्या की लिटरली त्या प्रोफेशनल स्टेप्स होत्या. म्हणजे असं वाटतच नव्हतं की त्या कुठे शिकलेल्या नाही आहेत म्हणून. म्हणजे प्रोफेशनल स्टेप्स होत्या तुमच्या. इतक्या छान सगळ्यांचं नृत्य होतं आणि सगळे कलाकारांनी अतिशय खूप छान काम केलेलं आहे. मी स्टेजवर काम केलेलाच कलाकार आहे. मी आधीच सांगितलं आहे की मी पण कॉलेजमध्ये असताना स्टेजवर नाटकं केलेली आहेत, त्याच्यामुळे याचे अनुभव मला आहेत की काय टायमिंग साधावं लागतं, कसं करावं लागतं ते. फक्त मला कधी इथे वेळ मिळत नाही. मला सर ते हे वाचून दाखवायला फक्त 10 मिनटं दिली, 10 मिनटात मी वाचलं आणि लगेच ते फक्त डायलॉग म्हटले. कोणासाठी म्हणतो ते पण मला माहीत नव्हतं, फक्त डायलॉग म्हटलं गेलो निघून. पण नंतर कळलं की ते मल्हारराव होळकरचे डायलॉग आणि मकरंद करणार आहे ते म्हणून. पण ती मला स्टेजची ऑलरेडी माहीत असल्यामुळे मी ते करू शकलो. स्टेजवर याच्यासाठी काम करायचं असतं. त्याच्यात वाईट असं वाटतं की नेहमी सगळ्या लेडीज कलाकार भेटून जातात, पण जेंट्स कलाकार 10 वेळा अरे तू काम करतो का, तू काम करतो का, काम कोणी तयार होत नाही. म्हणजे मुलं मिळत नाही स्टेजवर काम करायला. म्हणजे यावेळेसही तसंच झालं की बऱ्याचशा मुलांना किंवा जेंट्सला विचारलं पण कोणाला वेळ नाही, तिथे गप्पा टप्पा करत बसतो कुठेतरी, पण या चांगल्या कामामध्ये पुढे येत नाही. आणि या सगळ्या महिला अगदी सगळे म्हणजे कोणी वरणगावची मुलं आणावी लागली, म्हणजे काही वरणगावच्या मुलांनी काम केलं, काही सिंधी पोरं ज्यांना मराठी कळत नाही ती पोरं काम करतायत. पण आपल्या इथली लोकल पोरं याच्यात काम करत नाही, म्हणजे त्यांना काय वेळच मिळत नाही बिचाऱ्यांना. तिथे चौकामध्ये बसून गप्पा मारण्यातच वेळ जातो. पण जी आपली संस्कृती आहे, ज्याच्यासाठी हे सगळं आपण करतोय, ज्याच्यासाठी आपण जगतोय, त्या देशासाठी, तो देश कसा घडला, ती संस्कृती कुठून उत्पन्न झाली आहे, ते सगळं पाहायला कोणाला वेळ मिळत नाही आहे. ती संस्कृती इथून दिसते. या सगळ्या लहान लहान नाटकातनं ते दाखवण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होतो आहे. मी खरं तर माझ्या मिसेसचंही कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मला म्हणजे मी अधिवेशन असल्यामुळे मी तिकडे आहे आणि ती इकडे आहे. मी कधीतरी शनिवार रविवार कधीतरी येतो इथे भुसावळला, मग तरी तिच्या हातचं जेवण खायला मिळतं मला. म्हणजे एवढे सगळी बिझी असूनही मला जेवण करून खाऊ घालते, हे मोठं माझं भाग्य आहे. नाही तर एवढं सगळं करून एखादी बाई असती तर तिने म्हटलं असतं की मलाही वेळ नाही, मी पण बिझी आहे म्हणून, किंवा घरात कामवाली बाई आहे पण माझ्यासाठी तिला माहिती की मला तिच्या हातचं आवडतं किंवा माझ्या आईच्या हातचं आवडतं, म्हणून स्पेशली एक तर मी माझ्या आईला सांगतो किंवा तिला सांगतो, एवढ्या इच्छा ते व्यापातही ती मला करून देते. म्हणून माझ्या चौ रजनी सावकर तुमचं मनापासून अभिनंदन. सगळ्या कलाकारांचं मनापासून अभिनंदन. खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळे असेच पुढे कलाकारी काम करत राहा. पुढच्या वेळेस आपण नवीन काहीतरी थीम घेऊन येऊ. त्या थीममध्ये तुम्ही सगळेजण पुन्हा काम करा, त्याच्यापेक्षाही चांगलं अजून करू. दरवेळेस तुमचे काम इतकं भरीव इतकं चांगलं होतं आहे की पाहणाऱ्याला तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन अजून वाढत जातं. म्हणजे दरवेळेस ते एक्सपेक्टेशन वाढत चाललं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो सोहळा केला आपण, ते तुमचा माइलस्टोन ठरला आहे. तो तुमच्या दोघांचाही तो माइलस्टोन ठरलेला आहे. म्हणजे त्याच्याने आता तुमच्यापेक्षा म्हणजे तुमच्याकडून ज्या अपेक्षा वाढल्या आहे त्या खरोखर आता हे नवीन आता लाईव्ह इफेक्ट्स आला, स्टेज आलं, त्याच्यात अजून थोडासा भर पडलेली आहे. पुढच्या वेळेस अजून खरा खर्च वाढवा माझा. पण अजून चांगला करा. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. सगळ्यांनी सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी थांबायचं आहे. ए समय रुक जाओ थोड़ा, ए समय रुक जाओ थोड़ा, एक पल रुक जाओ थोड़ा, दम भर के लिए
दम भर के लिए इस पल को जी लूं मैं यादों के गुलदस्तों में, यादों के गुलदस्ते में एक और गुल रख लूं मैं, एक और गुल रख लूं मैं। किताबों का पन्ना मेरा, किताबों का पन्ना मेरा, और एक महका लूं मैं, एक और महका लूं मैं, और एक महका लूं मैं। धन्यवाद। ना गंदगी पसंद है ना बंदगी पसंद है, ना गंदगी पसंद है ना बंदगी पसंद है, दूध सी धुली धुली फूल सी खिली खिली, एक जिंदगी पसंद है, एक जिंदगी पसंद आहे। ती आपण सगळ्यांना मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आपली रजा घेते। धन्यवाद। संजू भाऊ